मुंबई ते नागपूर पर्यंत सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली। आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, त्याचा पक्षाच्या वाढीला देखील फटका बसतो। उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्यासाठी सांगितले। या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। आता आम्हालाही पाहायचे काय होतं। संजय राऊतांची सकाळी पत्रकार परिषद झाली। त्यांनी केलेल्या घोषणेमुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचं टेन्शन वाढलंय। अगदी काल परवा इंडिया अलायन्स बरखास्त करण्याची भाषा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केली। त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात आल्याचं दिसतंय। याच दरम्यान शरद पवारांनी संघाचं कौतुक केलं। नेमकं याच दरम्यान संजय राऊतांनी महापालिकेत स्वबळाचा इशारा दिलाय। ठाकरेंचा स्वबळाचा हा निर्णय होणं म्हणजे नक्की कशाची सुरुवात म्हणावी? महाविकास आघाडी संपलीये का? उद्धव ठाकरेंनी स्वबळावरती निवडणुका लढण्याचा निर्णय का घेतला? याचबद्दल बोलूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती। अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट हा पक्ष एकत्र निवडणुका लढवल्या होत्या। पण विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडी कायम राहणार का, याबाबत कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आल्या। त्याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंनी मातोश्रीवरती बैठका घेणं, आढावा घेणं, यातनंच उद्धव ठाकरे स्वबळाची तयारी करत असल्याचे वारंवार संकेत मिळत होते। तशा चर्चा देखील सुरू होत्या आणि त्याच चर्चांना आता संजय राऊतांच्या घोषणेमुळे फुल स्टॉप लागलाय। आता संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची घोषणा केली आहे। पण उद्धव ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय का घेतला? स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याच्या निर्णयामागची खरी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची। कारण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्या होत्या। तेव्हा उद्धव ठाकरेंचे 63 आमदार निवडून आले होते, जे राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती असलेला पक्ष ठरला होता। 63 आमदार निवडून आणत शिवसेनेने 19.35% मतदान घेतलं होतं। या निवडणुकीत ठाकरेंनी 282 उमेदवार मैदानात उतरवले होते, त्यातले 63 निवडून आले होते, तर बाकी पराभूत झाले होते। पण पराभूत उमेदवारांमध्ये सुद्धा 69 ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती। यातले 23 उमेदवार तर असे होते जे अगदी 10,000 मतांच्या फरकाने पराभूत झाले होते। म्हणजे स्वतंत्र लढून सुद्धा ठाकरे 2014ला सगळ्यांवर भारी पडले होते। हाच फॉर्म्युला उद्धव ठाकरे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवू शकतात। कारण स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवल्या गेल्या तर फूट पडलेल्या शिवसेनेला पक्षवाढीसाठी संधी मिळू शकते। पक्षाचं नाव आणि चिन्ह गावागावांपर्यंत पोहोचवता येईल, जेणेकरून शिवसेनेचे जुने मतदार यामुळे ठाकरेंना पुन्हा स्वतःकडे खेचून घेता येऊ शकतो। याबाबतच त्यांना स्कोप दिसतोय तो मुंबईमध्ये। शिवसेनेच्या फुटीनंतरही मुंबईत ठाकरेंचे 10 आमदार निवडून आलेत। निम्मे आमदार मुंबईनेच निवडून दिलेत म्हटल्यावरती मुंबईकरांची विश्वासार्हता ठाकरेंच्या सेनेवरती असल्याचं दिसून येते। त्यातही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं हे शिवसेनेच्या मशालीकडे वळली नाहीत, त्यांना मात्र सेनेचा फायदा झाला अशा तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी ठाकरेंकडे केल्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना सहकार्य केलं नाही असं देखील त्यांनी यावेळी सांगून आमदारांनी नाराजी व्यक्त केली। आता महापालिकेत ही रिस्क नकोच म्हणून उद्धव ठाकरे थेट स्वबळावरती लढण्याच्या निर्णयावरती आले। मुंबईत महत्त्वाचा ठरणारा आरे कारशेडचा मुद्दा असेल, धारावी झोपडपट्टीचा मुद्दा असेल किंवा इतर स्थानिक मुद्दे हे उद्धव ठाकरेंनी लावून धरल्याचं आपण पाहिलं। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंना मुंबईत मराठीचा मुद्दा पुन्हा वाजवायचा आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, मराठी माणूस हे ठाकरेंचे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतले हुकमी ऐक्य आहे। मात्र जर काँग्रेस सोबत असेल तर ठाकरेंना हे मुद्दे वापरण्यात अडचणी येऊ शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे मनसेची देखील धुळदाण उडाल्यामुळे या मुद्द्यांवर बोलणारे केवळ उद्धव ठाकरेच असतील। यामुळे मुंबईतील मराठी मतांवर पुन्हा एकहाती होल्ड मिळवण्याची संधी यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा चालून आलेली आहे। अशा वेळी मग काँग्रेसपासून लांब राहणं म्हणजेच महाविकास आघाडीपासून वेगळं होऊन एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे आता उद्धव ठाकरेंची गरज बनली आहे। पण शिवसेना हे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यामुळे आणि शिंदेंसोबत भाजप असल्यामुळे ठाकरेंना मुंबई महापालिकेसाठी मोठं आव्हान उभं असणार आहे। ठाकरेंसाठी मुंबई महापालिका हा शेवटचा हुकमी ऐक्य आहे। जर मुंबई गेली तर ठाकरे कायमचे संपले असंच म्हणावं लागेल।
ठाकरेंना देखील त्याची जाणीव असल्यामुळे त्यांनी वेळीच शहाणपण दाखवलं आणि स्वबळावरती निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला, अशी आता चर्चा आहे. ठाकरेंचा हा फॉर्म्युला वर्क झाला तर मात्र ठाकरे कायमच महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याचं राजकारण पुढे घडताना आपल्याला दिसू शकतं. उद्धव ठाकरेंच्या या सर्व चाली मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चालू आहेत, हे मात्र फिक्स दिसते. म्हणजे स्वबळावरती लढवण्याचं निमित्त करून उद्धव ठाकरे काहीच दिवसात महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची भूमिका घेऊ शकतात. आता उद्धव ठाकरे जर स्वबळावर लढणार असतील तर महाविकास आघाडीत उरले कोण? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. तसं तर या दोन्ही पक्षांमध्ये काय बरं चाललेलं नाहीये. ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे त्यांची शिवसेना महाविकास आघाडीतनं बाहेर पडल्याची चिन्ह तर जवळपास स्पष्ट दिसतात. मग आता महाविकास आघाडीचं पुढं काय होणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याबद्दल काय निर्णय घेणार? महाविकास आघाडीचं नेतृत्व नक्की कोण करणार यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.